वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच झाली आणि लोकांचे मला निरोप यायला लागले की अहो लेले इंग्लंडमध्येच आहात, ॲशेस सिरीज चालू होतीये, तुम्ही थांबत का नाही? इतकं सोपं नाही आहे. इंग्लंडमध्ये सगळ्या गोष्टी प्रचंड महाग झालेल्या आहेत. त्यामुळे ॲशेससाठी थांबून त्या कव्हर करण्याची मनात इच्छा जरी असली तरी प्रॅक्टिकली ते परवडण्यासारखं नव्हतं. तरी पण एक नजर मात्र ॲशेसकडे नक्कीच होती. कारण जसं मी नेहमी एक माझं फेवरेट उदाहरण देतो की भाऊ आणि बायकोचा भाऊ याच्यामध्ये फरक असतो, पलंग आणि राजाचा पलंगामध्ये फरक असतो. क्रिकेट मॅच, भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच ही जशी वेगळी असते तशी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस सिरीज म्हणल्यानंतर संपूर्णपणे गोष्टी बदलतात. एक प्रकारची वेगळी चमक त्या एकंदर लढतींना आलेली असते आणि तीच चमक, तीच धार ही पहिल्या टेस्ट मॅचमध्ये बघायला मिळालेली आहे. कारण अक्षरशः ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली त्यावेळेला मी जेव्हा ॲशेसचा प्रिव्ह्यू केलेला होता त्याच्यामध्ये मी मत मांडलेलं होतं की आत्ता ज्या प्रकारचं क्रिकेट इंग्लिश टीम खेळते, आत्ता ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन टीम भारतीय संघाला सामोरे गेली त्याचा विचार करता इंग्लंड संघाला ॲशेस जिंकण्याची फार मोठी संधी आहे. मला वाटतं ती संधी इंग्लंडनी चांगलीच लाथडलेली आहे. बॅसबॉल म्हणजे आक्रमक क्रिकेट खेळायचं हे इंग्लंडचं सध्याच्या खेळाचं स्वरूप आहे आणि ते सगळ्यांनाच भावतं आहे. कारण त्यामुळे एक प्रकारची नवसंजीवनी ही टेस्ट क्रिकेटला मिळालेली आहे आणि त्या आक्रमकतेमुळे लोक परत एकदा टेस्ट क्रिकेटकडे जोरदार पद्धतीने आकृष्ट झालेले आहेत. मैदानं खचाखच भरलेली आहेत आणि तुम्हाला सांगतो सगळ्या ॲशेस टेस्ट मॅचची सगळी तिकीटं 2-3 महिन्यापूर्वीच विकले गेलेली आहेत. आणि आत्ता जर का तुम्ही तिकीट विकत गेलात तर अतिशयोक्ती कोणतीही करत नाही आहे. 300 पाऊंड पर डे म्हणजे 30,000 रुपये पर डेच्या खाली तिकीट अवेलेबल नाही आहे. लोक विकायला तयार नाही आहेत आणि जे विकायला तयार आहेत त्यांची चांगली चांदी होती आहे. कारण या ॲशेस टेस्ट मॅचनी लोकांना एक जबरदस्त आकर्षण झालेलं आहे आणि त्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू ही पहिली टेस्ट मॅच ठरलेली आहे. इंग्लंडला अप्रतिम संधी होती कारण इतका उन्हाळा होता इंग्लंडमध्ये. विकेटचा रंग जर का तुम्ही पहिल्या टेस्ट मॅचचा पाहिलात तर ह्या रंगामध्ये तुम्हाला इंग्लंडचे विकेट दिसणार नाही. कारण कोरड्या झालेल्या गवताचं, मातीचं असं हे विकेट दिसतं. याचा अर्थ पहिली बॅटिंग करणाऱ्याला मस्तपैकी संधी होती आणि तीच संधी इंग्लंडच्या समोरसुद्धा होती. इंग्लंडने ती साधली का म्हणलं तर नक्की साधली. फक्त याच्यामध्ये गंमत कशी झाली, एका प्लेयरनी जबरदस्त सेंचुरी केली, अर्थातच जो रूटनी. झॅक क्रॉलीनी त्याला थोडी साथ दिली आणि त्याच्यानंतर जॉनी बेस्टोली त्याला साथ दिली आणि त्यामुळे एक जबरदस्त स्कोअर पहिल्याच दिवस अखेरीला नेहमीप्रमाणे बॅसबॉलच्या आक्रमक बॅटिंगमुळे आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या वेळेला थोडासा आश्चर्यकारक, धक्कादायक मी म्हणणार नाही, आश्चर्यकारक निर्णय होता की बेन स्टोक्सनी 4 ओव्हर राहिलेले असताना 20 मिनटं राहिली होती, चेंजिंगची मिनटं धरून 4 ओव्हर त्यांना टाकायला मिळणार होते आणि त्यांनी बरोबर डाव डिक्लेअर केला. ह्याच्यामागे एक स्ट्रॅटेजी होती की 395 धावांचा मार खाल्लेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या मनामध्ये असंख्य विचार येत असतील, प्रश्नचिन्ह उभं राहत असतील. अशा वेळेला अडचणीच्या काळामध्ये 4 ओव्हर खेळणं म्हणजे एखाद दुसरी जरी विकेट मिळाली तरी गोष्टी बदलू शकतात. त्या दिवशी ऑस्ट्रेलियन टीमनी विकेट जाऊन दिली नाही. दुसरा दिवस हा थोडासा वेगळा होता कारण ऑस्ट्रेलियन टीमच्या बऱ्याच बॅट्समनला सुरुवात करता आली आणि त्याला कॅपिटलाइज नाही करता आलं. एकमेव उभा राहिला ते म्हणजे उस्मान ख्वाजा. अप्रतिम बॅटिंग केली. जशी पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडकडनं जो रूटनी बॅटिंग केली त्याच्यापेक्षा एकदम परिपक्व टेस्ट मॅचची इनिंग ही उस्मान ख्वाजानी सादर केली आणि ह्याच्यामध्ये पहिल्याच इनिंगमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की पाटा विकेट असूनसुद्धा मार खाल्ला पण लायननी 4 विकेट काढलेल्या होत्या आणि त्या मानानं मोईन अली हा ऑफ स्पिनर म्हणून प्रभावी वाटत नव्हता. तो खूप दिवसांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये परत येत होता. त्याला तेवढी बॉलिंग करायची सवय नव्हती, मानसिकता नव्हती आणि या सगळ्यांचं ओझं घेऊन तो टेस्ट मॅचमध्ये आलेला होता आणि त्याला तेवढं यश मिळत नव्हतं. विकेट त्याला मिळाल्या 1-2 पण तरी यश मिळत नव्हतं. त्याला म्हणावा तसा बॉल हा विकेटवरनं काढता येत नव्हता.
उस्मान ख्वाजाने अप्रतिम बॅटिंग केली, त्याला केरीनी जबरदस्त साथ दिली. हा केरी जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जसा जॉनी बेस्टो महत्त्वाचा आहे तसाच केरी महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा विकेट किपर हा बॅट्समन असतो आणि तो योग्य पद्धतीने लोअर मिडल ऑर्डर सांभाळतो, वरच्या एखाद्या नाबाद बॅट्समनला साथ देतो, तेव्हा कशी पार्टनरशिप उभी राहते आणि मग धावफलक अचानक गडबडलेला धावफलक सुदृढ कसा दिसायला लागतो हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. भारताच्या संघाकडे तीच उणीव ऋषभ पंत नसताना आपल्याला सारखी जाणवते. परत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडे येऊयात, कारण ते महत्त्वाचं आहे बोलणं. मला वाटतं केरीच्या बॅटिंगनी, उस्मान ख्वाजाच्या पार्टनरशिपनी ऑस्ट्रेलियन टीमला जवळ जाता आलं आणि हे जवळ जाता येणं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर डे एंडला इंग्लंडच्या 2 विकेट गेलेल्या होत्या. ह्या 2 विकेट जशा इंग्लंड काढू इच्छित होतं, लक्षात घ्या, पहिल्या दिवशी डाव डिक्लेअर करताना त्यांच्या मनात हीच गोष्ट होती की 2 विकेट काढूया. तशा 2 विकेट ऑस्ट्रेलियाला हाती लागलेल्या होत्या आणि तरीही मी म्हणेन की दोऱ्या ज्या होत्या त्या इंग्लंड संघाच्या हाती होत्या, कारण विकेट बॅटिंगला तरीही चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी जे काही क्रिकेट इंग्लिश टीमच्या बॅट्समननी केलं ते मला वाटतं उधळपट्टीचं क्रिकेट होतं. बॅट्सबॉल मान्य आहे, आक्रमकता 100% मान्य आहे, ते करत असताना तुम्ही आऊट होणं नो प्रॉब्लेम, परंतु त्यांना त्या दिवशी रिव्हर्स स्वीपचा रोग झालेला होता. रोग हा शब्द मी अशा करता वापरतोय कारण लायन विरुद्ध खेळताना त्यांना दुसरा कुठला शॉट मारता येत नव्हता. सगळेजण येत आहेत, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करतायत आणि कोणाचाही रिव्हर्स स्वीप लागत नव्हता. शॉकिंग गोष्ट अशी सुद्धा की जो रूटसारखा बॅट्समन ज्याच्या नावावरती 30 कसोटी शतकं आहेत, चौथ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीचा पहिला बॉल फास्ट बॉलरला त्यांनी रिव्हर्स स्वीप मारायचा, रादर ते रॅम स्वीप मारायचा प्रयत्न केला. तेव्हा म्हणलं हे बॅसबॉल नाही, हा काहीतरी वेडेपणा आहे. दरवेळेला असं बघायला मिळालं की ऑस्ट्रेलियन टीम खाली जात होती, इंग्लंड टीमला वर्चस्व गाजवायची संधी होती आणि इंग्लंड टीमचे प्लेयर असे वाकत होते आणि खाली हात देऊन ऑस्ट्रेलियाला वर घेत होते. हेच दृश्य बघायला मिळालं. असंख्य बॅट्समननी आपली विकेट फेकली. एकच जो बॉल होता ओली पोपला टाकलेला, पॅट कमिन्सनी यॉर्कर, चाबूक बॉल होता, विकेट टेकिंग बॉल होता. परंतु बाकीचे जे बॅट्समन आऊट झाले, पहिल्या इनिंगमध्ये जॉनी बेस्टो गिरकी मारली, लायनला स्टंपिंग. दुसऱ्या इनिंगमध्ये ती चूक जो रूटनी केली जेव्हा तो 40 धावांवरती टकाटक बॅटिंग करत होता. आणि मला वाटतं हे बॅसबॉलचं जे नाटक होतं, आक्रमकतेचं नाटक होतं, या नाटकाला त्यावेळेला तडा गेलेला होता. तरीही मी म्हणेन तळातल्या बॅट्समननी थोड्या धावा केल्या आणि कसं का होईना एक 280 धावांचा काय आव्हान, त्या आसपासचं आव्हान हे ऑस्ट्रेलियासमोर उभं करता आलं. परंतु जे दुसऱ्या इनिंगमध्ये बघायला मिळालं, म्हणायला गेलं इंग्लंडकडे 6 बॉलर्स होते. अँडरसन होता, ब्रॉड होता, रॉबिन्सन होता, मोईन अली होता आणि त्याच्याबरोबर कॅप्टनसुद्धा होता. कोण? बेन स्टोक्ससुद्धा होता. या सगळे बॉलर्स असतानासुद्धा अडचण आली, इंग्लंडला अडचण आली. त्याचं कारण अँडरसनची बॉलिंग चालत नव्हती. संपूर्ण सामन्यामध्ये अँडरसन पायावरती बॉल टाकत होता, उस्मान ख्वाजा त्याला मागं सरकून पूल मारत होता. ह्याच्यातनं 2 गोष्टी मला नजरेत आल्या. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा विकेट हेल्पफुल नाही आहे त्याच्यावरती अँडरसनचा प्रभाव पडत नव्हता. दुसरी गोष्ट, क्रिकेट कव्हर करत असताना मी इरफान पठाणचा स्विंग गेलेला पाहिला आहे. अचानक गेला, एखादी गोष्ट हरवत्या अंधारात पडून तसा त्याचा स्विंग गेलेला होता. काही स्पिनरचा बाईट जो आहे तो गेलेला अचानक मी पाहिलेला होता. तसं थोडंसं मला अँडरसनच्या बाबतीत वाटलं की अँडरसनच्या बॉलिंगमधली धार तर सोडून द्या, बाईट जो होता, कन्सिस्टन्सी जी लाईन अँड लेनची होती तीसुद्धा मिसिंग होती. त्यामुळे दोन्ही इनिंगच्या स्कोअर कार्डवरती तुम्ही नजर टाकलीत तर अँडरसनला बऱ्यापैकी चोप पडलेला आहे. त्याचा परिणाम हा धावफलकावर झाला, कारण अँडरसन चालला नाही. बेन स्टोक्स बॉलिंगच्या दृष्टीने फुल्ली फिट नव्हता आणि सेकंड इनिंगमध्ये मोईन अलीच्या बॉलिंग फिंगरला दुखापत झालेली होती. त्यामुळे सगळी जी जबाबदारी होती ते रॉबिन्सन आणि ब्रॉडवरती येऊन थांबलेली होती आणि म्हणून इंग्लंडचं पितळ उघडं पडलं. अडचणीत सापडले होते. ऑस्ट्रेलियन टीमच्या फलंदाजांनी दडपणाखाली चुका केल्या, परंतु शेवटी जी काही पार्टनरशिप, हाफ सेंचुरीची अनमोल पार्टनरशिप पॅट कमिन्सनी लायनबरोबर केली,
त्यामुळेच ऑस्ट्रेलिया जिंकलेलं आहे. फक्त मी हे परत एकदा तुम्हाला सांगतो की एका बाजूला इंग्लिश फलंदाज उधळले आणि कांगारू विजय घेऊन पळून गेले, असंच मी वर्णन करेन. कारण हा विजय ऑस्ट्रेलियाने मिळवला आहे. सगळेजण बेभान झाले आणि इंग्लिश जे सपोर्टर्स होते ते अक्षरशः दिग्मूढ झाले की अरे बापरे, आपल्याला वाटत होतं आपली टीम जिंकणार आणि जिंकलेली नाही आहे. याच्यातनं एक गोष्ट घडलेली आहे, वाघ रक्ताला चटावला तसं ऑस्ट्रेलियन टीमला आता विजयाची गोडी लागलेली आहे. पहिली मॅच जिंकणं 5 टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही दौऱ्यावरती येता. त्यामुळे इंग्लंडला ही चूक मागात पडायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. एक बघायला मिळालं, ऑस्ट्रेलियन टीमचे बॅट्समनसुद्धा चांगलेच गडबडले. दोन्ही इनिंगला फेल झालेले दोन्हीकडचे प्रमुख बॅट्समन भरपूर आहेत आणि हे चांगल्या विकेटवर झालेलं आहे. इंग्लंडमध्ये उन्हाळा आहे, विकेट चांगली आहेत, हवामान गार नाही आहे. हे वातावरण बदललं तर कदाचित इंग्लिश बॉलर्स परत एकदा काहीतरी करतील. परंतु पहिली टेस्ट मॅच दरवेळेला ऑस्ट्रेलियन टीम अडचणीत असताना बाहेर हे ऑस्ट्रेलियन टीमच्या प्लेयर्सनी नाही काढलेलं, इंग्लिश प्लेयर्सनी खराब कामगिरी करून त्यांना साथ देऊन त्यांना अडचणीतनं बाहेर काढलं, असंच मला एकंदर बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये जात असताना खूप गोष्टींचा विचार दोन्ही टीमला करायला लागणार आहे. अँडरसनचं काय करायचं हा विचार करायला लागणार आहे, कारण बाहेर वोक्स आणि वूड हे 2 तगडे बॉलर थांबलेले आहेत ज्यांच्याकडे वेगसुद्धा आहे आणि त्याचबरोबर दोन्ही प्लेयर बऱ्यापैकी बॅटिंग करू शकतात. अँडरसन बॅटिंग करू शकत नाही. अँडरसन खूप महान बॉलर आहे, मान्य आहे, परंतु पहिल्या मॅचमध्ये तरी त्याच्यातला तो जो बाईट हरवलेला बघितलं आणि मी थोडासा गडबडलेलो आहे, कारण अँडरसनची बॉलिंग मी खूप वेळा पाहिली आहे, त्याच्यासारखी ॲक्युरसी कोणाकडं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम वेल प्लेड. इंग्लिश टीम विचार करा, हा बॅसबॉल नाही. काही वेळेला तुम्ही अत्यंत चुकीचे निर्णय, चुकीचे फटके मारलेले आहेत. कित्येक वेळेला अनावश्यक रिस्क ही त्यांनी घेतलेली आहे. सिक्सर मारताना आऊट होणं वेगळा प्रकार आहे, परंतु फिल्डर लावलेला आहे, 1च रन मिळणार आहे आणि तरी तुम्ही रिव्हर्स स्वीपचा फटका मारणं, याला टेस्ट क्रिकेट म्हणत नाहीत. याला आक्रमक क्रिकेट तर आम्ही अजिबात म्हणणार नाही. त्याच्या उलट पारंपरिक क्रिकेट खेळलेल्या उस्मान ख्वाजाला आज यश मिळालेलं आहे, असंच मी म्हणेन. त्यामुळे पहिली टेस्ट मॅच रंगली तुफान, अगदी काय ॲशेसच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेशी अशीच झालेली आहे. फक्त याच्यामध्ये यजमान इंग्लंड टीमनी ऑस्ट्रेलियन टीमला अक्षरशः अडचणीतनं बाहेर काढून मोठी चूक केलेली आहे, पायावरती धोंडा पाडला आहे, असं माझं मत आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब